नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण घोसावळ्याची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत। ही भाजी अतिशय पौष्टिक आहे। ही भाजी खाल्ल्याने मूतखड्याचा त्रास होत नाही, तसेच कफचा त्रास होत नाही। वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। असे अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत या भाजीमध्ये। तर ह्या बहुगुणी घोसावळ्याची भाजी कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत। जर भाजी आवडत नसेल तर आपण घोसावळ्याची भजीही करू शकता। घोसावळ्याची भाजी करण्यासाठी मी हे छोटे छोटे 4-5 घोसावळे घेतलेले आहेत। आता हे मी बारीक चिरून घेणार आहे। घोसावळ्याची जर भाजी आवडत नसेल तर ह्याची भजी पण करू शकता। ही भाजी अतिशय पौष्टिक आहे। आता मी हे बारीक चिरून घेते। घोसावळ्याची भाजी करण्यासाठी आपण छोटे छोटे 4 घोसावळे घेतले होते, ते बारीक चिरून घेतलेलं आहे। आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे 2 चमचे, 1 चमचा धने पावडर, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा मीठ। अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही भाजी करणार आहोत। जास्त मसाल्याचा वापर यामध्ये करणार नाही। तर आता ही भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे। घोसावळ्याची भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये तेल घालते। थोडंसं तेल जास्त घालायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालते। मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा जिरे घालते। मोहरी तडतडायला लागले त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते। त्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि घोसाळा दोन्ही एकत्रच घालते। लसूण शेवटी घालायचं आहे, त्यामुळं शेवटी घातल्यामुळे लसणाचा स्वाद शेवटपर्यंत टिकून राहतो। आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे। घोसावळे आणि कढीपत्ता तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि घोसाळे एकदम सॉफ्ट होतात। तर ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते। अर्धा चमचा हळद सर्व मिक्स करून परतून घेते। चांगलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये कांदा लसूण मसाला, धने पावडर, शेंगदाणे कूट आणि मीठ सर्व यामध्ये घालते। हे सर्व घालून मिक्स करून घेते आणि ही भाजी आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत। त्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही, का तर घोसावळ्यामध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे पाणी घालण्याची गरज नाही। तर ह्याच्यावर झाकण ठेवून आपण वाफेवर ही भाजी शिजवून घेणार आहोत। कांदा लसूण मसाला, मीठ, शेंगदाणे कूट, धने पावडर सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता लसूण घालते मी शेवटी। लसूण आणि आलं लसूण पेस्ट आहे। आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण 10 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊया। घोसाळ्याची भाजी तयार झालेली आहे, मस्त अशी वाफेवर शिजलेली आहे। गॅस बंद करून घेते आणि ही भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेते। घोसावळ्याची भाजी तयार झालेली आहे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। अतिशय पौष्टिक अशी ही भाजी तयार झालेली आहे। तसेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।